गुड इव्हनिंग एव्हरीबडी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट डू यू मीन बाय ॲव्हरेज. ॲव्हरेज कशी काढायची, दिलेल्या नंबर्सची ॲव्हरेज कशी काढणं. ॲव्हरेज याला मराठी प्रतिशब्द आहे सरासरी. म्हणजे जे काही गिवन नंबर असतात त्यांची सरासरी कशी काढायची हे आपण या लेक्चरमध्ये बघूया. बघा, ॲव्हरेज त्याला मराठीमध्ये सरासरी असं आपण म्हणतो. आता दिलेल्या संख्यांची सरासरी किंवा ॲव्हरेज कशी काढायची, यातला एक क्वेश्चन बघा. फाइंड ॲव्हरेज ऑफ फॉलोइंग नंबर्स. क्वेश्चन नंबर 1, फाइंड ॲव्हरेज ऑफ फॉलोइंग नंबर्स. Now, if there are given numbers, two given numbers, suppose 23 and 25, हे दोन नंबर आहेत. एक आहे 23, दुसरा नंबर आहे 25. तर 23 आणि 25 यांची ॲव्हरेज काढायची आपल्याला. तर कसं करणार, तर याच्यामध्ये एक गोष्ट बघायची की ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ गिवन नंबर्स divided by total numbers or items. किती आयटम्स दिलेले आहेत किंवा नंबर दिलेले आहेत याने डिवाइड करायचं. म्हणजे सुरुवातीला जे नंबर्स दिले त्यांची सम करायची आणि त्याला डिवाइडेड बाय किती नंबर्स आहेत त्याने डिवाइड करायचं. म्हणजे इथं जसं 2 नंबर आहेत तर 2 ने डिवाइड करायचं. एक एक्झाम्पल आपण घेऊन बघूया जे लगेच लक्षात येऊन जाईल. तर यातलं पहिलं एक्झाम्पल असं येतं की 23 इथं ॲव्हरेज इज इक्वल्स टू 23 प्लस 25 आणि डिवाइड बाय किती नंबर आहेत 1 2. सो डिवाइड बाय 2. सम याचा अर्थ ॲडिशन घेतली सगळ्यांची. मग 23 आणि 25 ची ॲडिशन किती होते 3 प्लस 5 8, 2 प्लस 2 4. सो 48 डिवाइडेड बाय. Now when it's divided by 2, जेव्हा divided by 2 असतं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की हाफ करणं. मग 48 चा हाफ किती झाला, तो झाला 24. किंवा जर डिव्हिजन करून बघितली तरी तुम्हाला उत्तर सेम भेटणार आहे. 2 1 जार 2, 2 2 जार 4 आणि 2 4 जार 8. म्हणजे आन्सर येते 24. तर या प्रॉब्लेममध्ये ॲव्हरेज झाली 24. अशा पद्धतीने तुम्ही ॲव्हरेज काढू शकता. मी अजून काही प्रॉब्लेम्स घेतो. इथं नंबर बदलू शकतात. म्हणजे इथं हे नॉर्मल नंबर्स आहेत. काही ठिकाणी तुम्हाला डेसिमल नंबर्स पण येऊ शकतात आणि डेसिमल नंबरची ॲव्हरेज पण तुम्हाला काढता यायला पाहिजे. प्रोसेस सेम आहे. सगळ्यांची सम घ्यायची आणि जितके नंबर आहेत त्यांनी डिवाइड करायचा. असं एक एक्झाम्पल आपण अजून एक बघूया म्हणजे तुम्हाला आणखीन समजेल. सो फाइंड ॲव्हरेज ऑफ फॉलोइंग नंबर्स. हा क्वेश्चन सेम आहे आणि त्याच्यानंतर फक्त आपण नंबर्स बदलतोय. बघा, नंबर्स बदलले, एकदम सोपे घेतो. आता 4 नंबर दिले 2 4 6 आणि 8 यांची ॲव्हरेज काढायची आहे. फाइंड द ॲव्हरेज ऑफ 2 4 6 8 या सगळ्यांची ॲव्हरेज काढायची. काय करणार, सो ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल गिवन नंबर्स डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ आयटम्स. नंबर ऑफ आयटम्स किती, नंबर ऑफ आयटम्स और एलिमेंट्स सुद्धा म्हणू शकतो. सगळ्यांची सम किती येते 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 8 डिवाइडेड बाय हाऊ मेनी नंबर्स आर देयर 1 2 3 4. दॅट्स वाय डिवाइडेड बाय 4. सगळ्यांची सम सांगा किती येते. ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम किती येते बघा 2 प्लस 4 6 6 प्लस 6 इज 12 12 प्लस 8 इज 20 डिवाइडेड बाय 4. हे ॲज इट इज. नाउ 20 डिवाइडेड बाय 4 म्हणजे सिंपल आपण हे असं पण करून बघू शकतो. 20 डिवाइडेड बाय 4 4 5 जार 20. सो ॲव्हरेज इज इक्वल्स टू 5. अशा पद्धतीने आपण दिलेल्या नंबर्सच्या ॲव्हरेज काढू शकतो किंवा सरासरी काढू शकतो. आता जे मराठी मीडियममध्ये शिकतात त्यांनी ॲव्हरेज या ठिकाणी
सरासरी हा शब्द लिहून असा प्रॉब्लेम सॉल्व्ह. एक प्रॉब्लेम मी मराठीमध्ये सोडून दाखवतो, म्हणजे सरासरी लिहून, म्हणजे काही कन्फ्यूज होणार नाही. बघा, पुढचा एक क्वेश्चन घेऊया आपण. दुसरा एक प्रॉब्लेम घेऊया. 21, समजा 21, 20, 23, 28, अजून एखादा नंबर घेऊ तर 30, आणि या सगळ्यांची आपल्याला ॲव्हरेज काढायची. सो फाइंडिंग द ॲव्हरेज ऑफ दीज 5 नंबर्स means take a sum of all these numbers and divide it by count of how many numbers are there. 1, 2, 3, 4, 5. म्हणजे ते कितीने डिवाइड करणार? 5 ने डिवाइड करणार, कारण इथं 5 नंबर आहेत म्हणून. मग पहिल्यांदा सगळ्यांची सम करून घेऊया. बघा, ॲव्हरेज इज इक्वल्स टू सम डिवायडेड बाय नंबर ऑफ आयटम्स. नंबर ऑफ आयटम्स किती आहेत? इथे नंबर ऑफ आयटम्स 5 आहेत. सो आता सम किती आहे पहिल्यांदा ते बघूया. 21 प्लस 20 प्लस 23 प्लस 28 प्लस 30 आणि होल डिवायडेड बाय 5, कारण इथं 5 आयटम्स आहेत. 1, 2, 3, 4, 5. सगळ्यांची सम करून बघूया. सगळ्यांची सम मी इथं करतो. बघा, 21, 20, 23, 28 आणि 30 या सगळ्यांची सम घेऊन बघूया. 1 प्लस 3 4, 4 प्लस 8 12, carry on 1, 1 plus 2 is 3, 3 plus 2 is 5, 7, 9, 12, 122 is the sum. So average is equals to 122 divided by 5. Not necessarily कायम कंप्लीट डिव्हिजन जाईल असं बिलकुल नाही आहे. कधी कधी उत्तर पॉईंटमध्ये सुद्धा येते. मग कसं येईल ते बघा. इथं 122 डिवायडेड बाय 5 आहे. सो डिव्हिजन पहिली 5 2 जा 10, 12 minus 10 is 2, इथं लिहिलं 2, 5 4 जा 20, so 22 minus 20, remainder is 2. Again take a point and 5 4 जा 20, म्हणजे इथं रिमाइंडर येतो 0. So 5 4 जा 20, so answer will be 24.4 is the average. So average is equals to 24.4. याला म्हणतात ॲव्हरेज, किंवा मराठीमध्ये आपण इथे याला लिहू सरासरी. सरासरी म्हणजे इथं सरासरी आलेली आहे 24.4. असा हा सरासरीचा किंवा ॲव्हरेजचा कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये दिलेल्या सगळ्या नंबर्सची सम घ्यायची आणि जितके नंबर असेल तितक्याने डिवाइड करायचा. असा हा ॲव्हरेजचा कन्सेप्ट आहे. एक अजून एक प्रॉब्लेम बघू आणि थोडंसं व्हॅरिएशन कसं येतं हे मी तुम्हाला सांगेन. काही आपण एक्झामला पडलेले प्रॉब्लेम जसं पुढं सोडवू तसं तुम्हाला आणखीन हे लक्षात येईल की याचा नेमका उत्तर काय असतं. असे एवढे सोपे प्रॉब्लेम्स काही पडत नाहीत. हा फक्त कन्सेप्च्युअल पार्ट आहे, म्हणजे कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी हे इतके सोपे प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. आता याच्यानंतर जे एक्झॅक्टली परीक्षेला पडतात ते आपण येत्या काही लेक्चर्समध्ये ते सुद्धा सोडवून घेऊया. एक अजून एक प्रॉब्लेम बघू. बघा, if student got 50 marks in each of 3 subjects, then what will be average marks? बघा, क्विक क्वेश्चन असा आहे. if student got, एक स्टुडंट आहे, स्टुडंट got 50 marks, 50 marks in each of 3 subjects, each of 3 subjects, then what will be average of marks किंवा average marks किती असतील. आता सिंपल आहे. सो हाऊ मेनी सब्जेक्ट्स आर देअर? 3 सब्जेक्ट आहेत, 3 सब्जेक्ट्स आहेत आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये त्या विद्यार्थ्याला किती पडलेत? 50 50 50 असे मार्क पडलेले आहेत. म्हणजे सगळ्यांची सम किती झाली सांगा. इथे एक फॉर्म्युला आपण लिहतो, ॲव्हरेज इक्वल्स टू सम अपॉन नंबर ऑफ आयटम्स. आता इथे नंबर ऑफ सब्जेक्ट्स येणार, राईट. इथे नंबर ऑफ सब्जेक्ट्स येणार आहे, कारण इथे 3 सब्जेक्ट्स विषय दिले. तर आता सम किती आहे? प्रत्येक सब्जेक्टमध्ये 50 आहेत, म्हणजे 50 प्लस 50 प्लस 50 हे 3 वेळा घेतलं आणि डिवायडेड बाय 3.
कारण नंबर ऑफ सब्जेक्ट्स 3 दिले, 3 सब्जेक्ट्स त्यांनी मेन्शन केले. सो ॲव्हरेज इज इक्वल्स टू 50 + 50 + 50 म्हणजेच 150. या तिघांची सम किती झाली? 150 आणि डिवायडेड बाय 3. सो ॲव्हरेज इज इक्वल्स टू अगेन 150 डिवायडेड बाय 3 is 3 5s are 15, 0 0 3 zeros are 0 minus 0 is 0. So average is 50. सरासरी आली 50. म्हणजे त्याला सरासरी 50 मार्क मिळालेले आहेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये. अशा पद्धतीने काही वर्ड प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. ॲव्हरेजचा प्रॉब्लेम सोपा आहे. ॲव्हरेज स्कॉलरशिप 5th स्टँडर्डसाठी एखादा प्रश्न पडू शकतो किंवा अगदी इतका सोपा नाही पडला तरी त्याच्या बेसवरती आधारित असणारा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. असे काही प्रश्न आपण येत्या काही दिवसात नक्की सोडवणार आहोत. त्याच्यामुळं सराव करा. काही होमवर्कला आपण व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा पाठवलेले आहेत, तर ते सुद्धा प्रिपेअर करा. काही शंका असतील तर जरूर सांगा. थँक्यू.